तेच वाट बघत बसलेली. मग कसं वाटलं मेडिटेशन करून? छान अनुभव काय आला? अनुभव. पास्टच्या खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या मला खूप दुःख होता, जे कोणी माझ्यासोबत घाण वागलेले, वाईट वागलेले किंवा चुकीचे वागलेले ते. तर मी असेही खूप वेळेस प्रयत्न करते की मला त्यांना माफ करून द्यायचं, लेट गो करायचे स्वतःसाठी असं. मग मी बस तेच ट्राय करते. आणि मी ते मेडिटेशन मध्ये केलंही. इवन माझे फादरही मला नेहमी ते समजवतात की तू ते सगळ्यांना माफ कर, फक्त स्वतःसाठी कर. त्यांचं ते भोगतील, तू फक्त स्वतःसाठी त्यांना माफ कर आणि पुढे हो. स्वतःसाठीच करायचंय आपण. सर येस. फर्स्ट और सेकंड डे के क्लास की रेकॉर्डिंग मिलेगी? अरे ग्रुप चेक करा, ग्रुप चेक करा. ग्रुप वरती ऑलरेडी आम्ही मेसेजेस टाकलेले आहेत, सगळ्या रेकॉर्डिंग फॉरवर्ड केलेल्या आहेत. मग कसे आहात सगळे? एनर्जी गायब आहे. स्वस्त मस्त जबरदस्त. व्हेरी नाईस. मस्त आतलं आहोत. बाळ पण बोलतंय स्वस्त मस्त जबरदस्त. टेन्शन घ्यायचं नाही, कळलं? खरंय. आतापासून हो. आपण जे करू ते त्याला प्रोटेक्शन मिळणार आहे, सो घाबरायचं मॅम नाही. एक थिंक अजून, हम्म. काल संक्रांत होती. मी खूप दिवसापासून घरातल्या घरातच होती. म्हणजे मी इव्हन खूप स्वतःसाठी काहीच करत नव्हती. बट मी काल स्वतः गेली टेरेसवर, पतंग उडवली, खूप छान फोटोशूट केले, व्हिडिओ बनवले, स्टेटसला पोस्ट केले. सगळेजण शॉक झालेले आहेत की म्हणजे काहीतरी मी परत म्हणजे स्वतःवर लक्ष द्यायला फीडबॅक म्हणजे परत आली, स्वतःवर परत आली मी खूप दिवसानंतर. आणि म्हणजे मी मग स्वतःही खूप आपला खुश ऑरा झाले. चेंज झाला की दुसऱ्यांचा ऑरा होतो की नाही चेंज? हो. झालं हो. प्रूफ. मग आता जे शिकवायचं होतं ते तुम्ही शिकवलं, येस मॅम. बरोबर. विषय जो निघणार आहे त्याचबद्दल मुद्दे येणार. आजचा विषय काय आहे? ऑरा म्हणजे काय, हाऊ इट अफेक्ट्स आवर लाईफ, त्याचं क्लेन्झिंग कसं करायचं, प्रोटेक्शन मध्ये त्याला कसं ठेवायचं, आणि ऑरा का इम्पॉर्टंट आहे हे आज आपण बघणार आहोत. अजून कोणाला काही फीडबॅक द्यायचा आहे कालच्या दिवसाचा? नंतर मग मी माईक ऑफ करेल सगळ्यांचा त्यासाठी. एनीवन? लेट मी जस्ट चेक. मॅम एक क्वेश्चन होता, झालं क्वेश्चन एकीमध्ये आत्मज्ञान किंवा एनलाइटमेंट होते का, म्हणून ऍडमिशन घ्यावं लागेल ना. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये आपण सगळं पहिल्या हो, दिवशी जे मी सांगितलं आई आई आहे सोडेल ती ना. सगळी तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत. 5 गोष्टी मिळवायच्या, त्याच्यामध्ये ही गोष्ट पण आली की नाही की ह्या सगळ्या गोष्टी मिळवल्यावरती आपल्याला पुढे काय पाहिजे. प्राणिक हिलिंग आणि रेकीचं रेकी एकच आहे का? नाही. रेकीमध्ये आपण ब्रह्मांडाची ऊर्जा यूज करतो, आपली ऊर्जा नसते. प्राणिक हिलिंग मध्ये हिलर स्वतःची ऊर्जा यूज करतात, तर तिथे इंटरफिअरन्स येतो हिलरचा, आपला नाही. रेकीमध्ये आपण इंटरफेअर करत नाही, आपली ऊर्जा यूज करत नाही. ऊर्जा रेकी आपण ब्रह्मांडाची यूज करतो. तिचं डेफिनेशनच आहे ना, सार्वत्रिक जीवन ऊर्जा जी सगळीकडे आहे अस्तित्वात, तिचा आपण वापर इथे करतो आणि ती डिसाईड करते. आपण फक्त इथे माध्यम. त्यामुळेच रेकीमध्ये काय कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नसतात. आपण नसतोच तिकडे, बरोबर. आपला ड्रेनेज आजी. होत नाही, लिकेज होत नाही. त्यामुळे थकवा केव्हा जाणवतो, जर आपल्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त संख्येने आपण हिलिंग केली तर. आणि कुठे ना कुठे आपण पण ते करतोय ना म्हणून. पण आपल्या फिजिकल किंवा मेंटल हेल्थ वरती त्याचा परिणाम होत नाही, अनलेस अँड अंटिल एकच मी तुम्हाला सांगितलेला नियम आहे, मी पण आणायचं नाही. पण प्राणिक हिलिंग मध्ये तसं नसतं. त्यामुळे ते वाईट आहे असं मी बोलत नाहीये. डिफरन्स विचारला, मी डिफरन्स सांगितलं. मी रेकीबद्दल बोलू शकते, ओके. बाकीच्या ह्याच्याबद्दल मी वाईट तर कोणाबद्दल बोलणार नाही. आहे ते प्रत्येक या गोष्टीमध्ये चांगलंच आहे, परत एकदा सांगा ना पण मॅडम डिफरन्स काय आहे दॅट आय हॅव टोल्ड यू. काय बोललात? प्राणिक हिलिंगचा डिफरन्स काय म्हणले परत रिपीट सांगता का व्हिडिओ एक बघा, मिनिट? आता व्हिडिओ. आता ठीक आपण आहे. एकी शिकतोय की नाही, मध्ये प्राणिक हिलिंग कुठून आला म्हणून सांगते फोकस्ड. एका वेळेस 2-2 गोष्टी घेऊन बसायच्या नाहीत, मग एकही गोष्ट येणार नाही. एक ना धड भाराभर चिंध्या, चिंध्याच मोजत बसू आयुष्यभर. मग तेच करतोय ना आतापर्यंत. निघा त्यातून बाहेर, एका वेळी एक काम करा, एक एक पाऊल पुढे जा. ओके, शिकूया आता पुढचं.
कोणी ऐकलंय ऑरा म्हणजे काय आतापर्यंत? शब्द ऐकला असेल आपण, ऑरा, आभामंडळ. हो. तर एनी आयडिया? कोणाला आयडिया आहे आभामंडळ म्हणजे काय, ऑरा म्हणजे काय? जे काही ओरा माहित म्हणजे आपले ओरा म्हणजे आहे. आपले चक्र असतात ना बॉडीमध्ये, ते ऍक्टिव्ह होतात आणि आपल्या शरीराच्या बाहेर ज्या लेअर असतात त्यांना ओरा म्हणतात ना. जरा तुमचा चेहरा दाखवला तर बरा होईल. ऍक्च्युली माझी मुलं ना खूप मस्ती करतात म्हणून मी व्हिडिओ बंद ठेवते. नुसतं फिरत राहतात मानेवर, कुठे 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 कुठे. 1.5 वर्षाची मुलगी आहे. असू दे असू दे, ठीक आहे. तरी आता बोलताना चालू करा, मला बघू द्या ऑरा हो. तुमचा. ऍक्च्युली किचन मध्ये आली म्हणून ते लोक खूप मस्ती करतात. विद्युत तरंग. ओके, हा बोला. ऑरा म्हणजे काय बोललात? ऑरा म्हणजे आता मी जेव्हा मेडिटेशन करायची ना त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की ऑरा म्हणजे आपल्या जी आपली बॉडी आहे त्याच्या बाहेरच्या साईडला चक्र असतात, जसे सर्कल सर्कल असे. मग ते म्हणजे ते ऑरा असतात. जसं आपण त्याला समजा आपली प्रोटेक्टिव्ह लेअर असते ती ऑरा म्हणजे. जेवढा आपला ऑरा स्ट्रॉंग असतो तेवढी आपली ती लेअर स्ट्रॉंग होते. काही आठवत नाही. ते नाही, जेवढं समजलं तेवढं सांगायचं आपण. स्नेहा क्षीरसागर, बोला बोला, माईक ऑन आहे तुमचा, बोला. तुमचा आवाज येत नाहीये, नेटवर्क इश्यू आहे. एनीवन एल्स? अजून कोणीतरी हात रेस केला, इलेक्ट्रॉनिकली हात रेस करावे, मला असे हात रेस केलेले दिसत नाहीत. मग ते कोण फिरायला गेले आणि दाखवतंय? ऑरा म्हणजे एक व्हिडिओ ऑफ करा. ऊर्जा आहे हा, कोण बोलतंय? जी आपल्याला दिसत नाही. रुपाली. आपल्या बाजूची क्लिअर लेअर. ओके, लेट स्टार्ट. व्हॉट इज ऑरा? ओके, ऑरा म्हणजे काय आज आपण बघणार आहोत. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात किंवा दोन व्यक्ती जवळ येतात, दोन वस्तू जवळ येतात, व्यक्ती नको बाबा, वस्तू जवळ येतात, तेव्हा काय होतं, दोघांचं एनर्जी कॉर्ड्स किंवा एनर्जी सेंटर्स कनेक्ट होतात, इंटरफेअर होतात, बरोबर, मिक्स होतात, बरोबर की नाही? म्हणून आपल्या कधी कधी घरी कोण एखादा व्यक्ती येऊन गेला, आपल्याला भेटून गेला, कसं तरी होते, डोकं दुखतंय, आपल्याला कसं तरी होतंय. आपल्या महाराष्ट्रात खूप पॉप्युलर आहे, कसं तरी होतंय. काय होतंय मला माहित नाही, पण कसं तरी होतंय. मग आई काय बोलणार, झोप थोडा वेळ, पाणी पिऊन घे, बसून घे. त्यापेक्षा सांगायचं आंघोळ करून घे. पहिले आपल्या आजी पणजी काय करायचे, हातात मीठ मोरी घेऊन दृष्ट काढायचे. दृष्ट काढणं म्हणजे ऑरा क्लिन्झिंग करतोय, अंधश्रद्धा नाहीये. आता ऑरा म्हणजे काय, तर आपल्या जे एनर्जी आहे, आता ह्या ज्या मॅडम बोलल्या की चक्र असतात, चक्र आपल्या शरीराच्या आत आहेत, काही चक्र वरती आहेत, काही चक्र रूट चक्राच्या खाली सुद्धा आहेत, आणि खूप सारे एनर्जी सेंटर्स आहेत छोटे 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 जे आपल्या शरीरात आहेत, आणि मेन त्यातले जे आहेत ते 7 चक्र, ते आपण परवा बघणार आहोत. तर आता पुन्हा येऊया, आभामंडळ, मराठीमधून बोलतात आभामंडळ. इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे लेयर्स आहेत आपल्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेयर्स आहेत शरीराच्या भोवती, विच आर कनेक्टेड टू युअर चक्रास, वन बाय वन. समजा 7 चक्र घेतले तर 7 लेयर्स काय आहेत? सायंटिफिकली बघायला गेलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेयर्स, मराठीमध्ये आभामंडळ. येस जयश्री, हॅलो. आणि आपण जे महापुरुषांच्या, देवी देवतांच्या ज्या फोटोच्या मागे जो बघतो असं वलय एक प्रकाशाचं, ते म्हणजे ऑरा. सोप्या भाषेत ड्रॉ केलेला असत ना, एक प्रकाश असतो, तो ऑरा. मग फक्त त्यांना असतो का? तर ह्या जगामध्ये एक साध्या बिंदूपासून ते सर्वात मोठ्यातल्या मोठ्या निर्जीव किंवा सजीव वस्तूमध्ये ऑरा असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेअर जर मी बोलते, फील्ड आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कशाने तयार होते? व्हायब्रेशनने. ऍटम्स आहेत,
मॉलिक्युल्सच्या आतमध्ये ॲटम्स आहे, ॲटम्सच्या आतमध्ये आपण शिकलोय काय काय आहे, अणू आहे, रेणू आहे. तुकाराम महाराज काय बोलतात, अणू रेणू या तोगडा तुका आकाशा एवढा. म्हणजे त्या अणु रेणूमध्ये पण तुकाराम महाराज आहेत, त्या आकाशामध्ये पण तुकाराम महाराज आहे, त्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पण मीच आहे. बरोबर. तर तुकाराम महाराज आहेत का, आपण नाही आहोत. म्हणजेच काय, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्हायब्रेशन आहे. बरोबर. मग तेच व्हायब्रेशन सजीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये आहे. म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सायंटिफिकली. आता मग ह्याचा माझ्या जीवनावरती काय इफेक्ट आहे. आपापली होऊ दे ना ती व्हायब्रेट, मी काय करू. मग आता इथे काय येतं, आपले पूर्वज काय बोलायचे की नेहमी सज्जनांच्या संगतीमध्ये राहायचं. मला जास्त वेळ जॉईन करू शकत नाही, रात्रीचे पण सेशन जमेल की नाही आता ते तुम्ही बघा, तुम्ही व्हिडिओज पण बघू शकता. आता विल कम बॅक. पूर्वीचे लोक आपल्याला काय बोलायचे की आपली संगत चांगली ठेवा, कारण की येस जयश्री थँक्यू. आता आता मध्ये मध्ये कोणी हे करू नका, नाही तर मी चॅट पण बंद करेल हा. माझा लिंक जाते. मग आपली संगत चांगली पाहिजे का, आपल्या आजूबाजूचे कमीत कमी जे 5 व्यक्ती असतात ना, त्यांचा ऑरा जसा असतो किंवा त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं वागणं जसं असतं, तर हळूहळू आपलं व्यक्तिमत्व पण त्यांच्यासारखं व्हायला लागतं किंवा आपला ऑरा त्यांना सुद्धा अफेक्ट करत असतो. म्हणून संगत चांगली ठेवा बोलायचे. काय बोलायचे, संगत नेहमी चांगली ठेवा, सज्जनांची संगत ठेवा, मित्रमंडळी चांगले ठेवा, कारण कुठे ना कुठे त्यांचा ऑरा आपल्याला सुद्धा अफेक्ट करत असतो. बरोबर आहे की चुकीचं. म्हणजे ऑरा अफेक्ट बरोबर. करतोय म्हणजे बरोबर. एनर्जी काम करते. कुठे ना कुठे माझ्या आयुष्यामध्ये याचा इफेक्ट येतोय, सट्टल इफेक्ट येणार, एका दिवसात नाही येणार, हळूहळू हळूहळू वर्ष. इथे आपण जादूचे प्रयोग करत नाहीये. बरोबर. इथे मी तुम्हाला, आपला ह्या सेशनचा उद्देश हे नाहीये की मला तुम्हाला शिकवायचं ऑरा बघायला, ऑरा स्कॅनिंग करायला नाही. इथे आपण काय शिकतो की ज्या 5 गोष्टी मिळवायच्या आहेत त्या मी कशा मिळवू. बरोबर. आता येतो आवाज, सगळ्यांना आवाज येतोय माझा प्रॉपर. आपापला व्हॉल्यूम जरा चेक करा, जेव्हा मला येत नसेल ना आपला व्हॉल्यूम जरा हे करा, कारण की बाकीच्यांना येत असतो तेव्हा. जर समजा माझ्या आभा मंडळामध्ये किंवा माझ्या आभा मंडळाच्या बाजूला जर निगेटिव्ह गोष्टी किंवा निगेटिव्ह व्यक्ती येत असतील, गॉसिप करणारे लोक येत असतील, काहीतरी कोणाला दूषण देणारी माणसं येत असतील, तर आपोआप काय होणार, माझा ऑरा सुद्धा निगेटिव्हिटी मध्ये त्याचा संचय होणार. बरोबर. आणि हे जर चांगले व्यक्ती माझ्या आजूबाजूला असले, आपण संतांच्या सोबतीत राहिलो, मंदिरात राहिलो किंवा चांगल्या व्यक्ती, इन शॉर्ट त्या चांगल्या व्यक्तींसोबत राहिलो, तर ती पॉझिटिव्ह एनर्जी ते लोक जे क्रिएट करतील तीच क्रिएट होणार माझ्यामध्ये. आणि हळूहळू माझ्या पण ऑरामध्ये काय होणार, पॉझिटिव्हिटीचा संचय वाढणार. बरोबर. अक्युम्युलेशन कसलं होणार, पॉझिटिव्हिटीचं होणार. इफ नॉट, नाहीतर मग कसलं होणार, निगेटिव्ह गोष्टींचं होणार. आता ह्या सेशनचा उद्देश काय आहे, ऑरा बघणं, ऑरा स्कॅन करणं, तो उद्देश नाहीये. ते तुम्ही कुठूनही शिका, इलेक्ट्रॉनिकली आणा, गॅजेट्स आणा, ते पण पाहता आपण नंतर पुढे शिकू. पण मेन उद्देश काय आहे, तर आपल्या जीवनामध्ये आलेले जे काही प्रॉब्लेम्स आहे त्यातले 30% ते 40% प्रॉब्लेम्स आपण ऑरा क्लेन्झिंगने काढून ठेवू शकतो. जर फक्त ऑरा क्लेन्झिंगने माझे 30 ते 40% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील किंवा दूर होणार असतील, तर व्हाय नॉट. बरोबर. हा उद्देश. तर मग आता ऑरा बघायचा आधी तुम्हाला नेकेड आईजने, विदाउट एनी ध्यान किंवा विदाउट एनी गॅजेट, आपण ऑरा कसा बघू शकतो. तर तुमच्या समोर नोटबुक आहे, कोरा पेज आहे, त्याच्यावरती पेनने एक मोठा छोटासा नॉर्मल साईजचा, मीडियम साईजचा जरा एक डॉट ड्रॉ करा आणि एक्झॅक्टली वरतून 90 डिग्रीने त्याच्याकडे एक टक बघत राहा. शाळेमध्ये केले आपण, पण तिथे ऑरा नव्हतं बघ, तिथे आपण फक्त फोकस करत होतो. सगळ्यांनी ड्रॉ करायचं आहे आणि ट्राय टू सी द ऑरा अराउंड दॅट पॉइंट. त्या पॉइंटच्या अराउंड आपल्याला काही वलय दिसतंय का, एक व्हाईट कलरचा तुम्हाला ऑरा दिसेल.
दिसतोय कोणाला? दिसतोय मला. कोणाला दिसतोय सांगा. दिसतोय मॅडम. दिसतोय. दिसतोय? दिसतंय मॅडम. हा. आता काय करा, पेज पलटी करा. पहिले पेज पलटलं, त्या पेज वरती तुमच्या हातातला पेन ठेवा आणि त्या पेनचा सावली नाही बघायची, त्या पेनचा ऑरा बघा. तर सावलीला ऑरा समजाल. दिसतोय. दिसला? अजून कोणाला दिसला? हा, दिसला? बघितलं नाही? हो. जादू झाली? दिसतोय. दिसतोय मॅडम. बिंदू पॉइंट. आता पेन बाजूला काढा आणि आपला स्वतःचा हात ठेवा आणि आपल्या स्वतःच्या हाताचा ऑरा बघा. दिसतोय का? हम्म. टाइम घ्या पाहिजे तर अजून, पण बघा. हो मॅम, दिसतोय. ओके. जितेंद्र सर हा, बसून वाईट ऑरा करत दिसणार होते. नाही, बघावा लागेल. दिसला? ओके. हो, दिसतोय. पेपरवरती ठेवा, पेपरवरती ठेवा. हरिश्चंद्र सर, पेपरवर खाली बॅकग्राऊंड जरा व्हाईट असू द्यात, म्हणजे तुम्हाला दिसेल. पेपरवरती ठेवा, ब्लँक बॅकग्राऊंड असू द्यात व्हाईट कलरची, आणि त्याच्यावरती बघा. दिसतोय? थोडासा काही काही ना वेळ लागू शकतो, ट्राय इट. फक्त पेपरवर हात ठेवलाय मॅडम, पण असं काही दिसत नाहीये असं. चष्मा काढा बघा. नाही. आता ट्राय करा. सावलीच आहे त्याची. सावलीच आहे. मग तुम्ही मे बी ना तिथून ऊन येत असेल, हम्म, अशा हम्म. ठिकाणी जा की जिथे तुम्हाला सावली जास्त अशी येणार नाही, इंटरफेअर नाही म्हणून, या इशूने. कारण की फर्स्ट टाइम आपण बघतोय ना, त्या दृष्टीने बसा. थोडासा फोकस करावा लागेल. बाकीच्यांना दिसलाय? हो मॅम. हा, येस. येस येस. पेनचा नाही, हाताचा दिसला. दिसला ना, कसला का होईना, प्रॅक्टिस करा नंतर पेनचा पाहिजे तर, बघायचा असेल तर. ओके. आता आता मला लागतील व्हॉलेंटियर्स. काय करायचे आता? तुमच्यापैकी कोणतीही एक व्यक्ती किंवा दोन व्यक्ती या, ज्यांच्या घरी नॉट शुअर, म्हणजे सरिता चौधरी. नाही, मला तुमचं काही कळलं नाही, काय बोललं, कशाबद्दल यू आर नॉट शुअर? ओरा मॅम. मी ते ट्राय केलं, पण मला ते शुअर नाही की ते काय दिसतंय, की मे बी ते जरा कंटिन्यू बाजूला बघतो बसा, मला पाठून ते ऊन येते, पाठून ऊन येते, आल्यासारखं वाटतंय. पाठून ऊन येते, बाजूला व्हा आणि समजत नाही बघा की ते जरा. ओराच आहे की काय असं. ते समजत तुम्ही काय बोलताय, बट यू ट्राय. बाकीच्यांना दिसला? जरा तो पाठचा पडदा बंद करा. लेफ्ट साइडला जा आणि त्या हम्म. कोपऱ्यामध्ये थोडंसं बघा. हातावर ना नोटबुकवर हम्म? व्हाईट पेजवरच बघते मॅडम. हा, पण तिथून ऊन येते, तुम्हाला कसं दिसणार ते? सावलीत दिसेल. ओके मॅम. ओके. अच्छा. आता आय वॉन्ट टू व्हॉलेंटियर्स. ज्यांच्या घरी त्यांच्या सोबत कोणतरी आहे, असं कोण आहे का की सोबत कोणतरी आहे घरामध्ये, तर आपण प्रॅक्टिकल करू शकतो. हम्म? मुलं आहेत घरात. मुलं आहेत, अजून कोण आहे? मुलं नको, एवढी लहान मुलं नको, त्यांना कळणार नाही आपण काय करतो. एका जागी ते उभे नाही राहणार जास्त वेळ. अजून कोण आहे? कोणीच नाहीये घरी, सगळे एकटे बसलेत. सगळे एकटे? नाही, पॉसिबल मिस्टर आहे आहेत. का? चालतील मिस्टर ना? आहेत.
एकच मिनिट. हा. इकडे हो जरा. होय. आले? एक दोन अजून मिनिटं. कोणाचे आहे सोबत? श्रीरंग सर सोबत कोण आहे? कोण आहे नाही, सोबत? ऑफिसमध्ये आहे. ऑफिसमध्ये आले आहे. अजून कोण? बाकी सगळे घरी एकटे आहेत. नाही आले सर. आले. अजून एक लागेल मला कोणतरी. मुलगी आहे माझी. किती वर्षाची? चालेल. रुपाली लोणकर, वेअर आर यू? रुपाली लोणकर. हा बोला. रुपाली लोणकर बोला. अनम्यूट युअरसेल्फ. अनम्यूट करा. ठीक आहे. वेल प्रोसीड. कोण होतं मग? चष्मा घे. सोबत आहे व्यक्ती कोणाच्या? माझ्या. माझ्या कोण? नाव सांगा माझ्या. रुपाली लोणकर बोलतेय. हा ओके. ठीक आहे. तुम्हाला पिन मध्ये घेते. अजून कोण होतं? मोरे. नीलम मोरे. नीलम मोरे. ओके. नीलम. हा. मोरे. आता काय करायचं? तुमच्या समोर जे तुमच्यासोबत व्यक्ती आहे ना, बाकीच्यांनी आवाज बंद. व्हॉलेंटियर सांगितलं तर आवाज नाही करणार. नाही सांगितलं तेव्हा बरोबर हे करा. आता तुमच्या समोर जी व्यक्ती आहे त्यांना काय सांगायचं? त्यांना तुमच्या अपोजिट बसायला सांगायचं. एखाद्या भिंतीच्या समोर बसायला सांगा किंवा उभं राहायला सांगा. उभं राहायला सांगा किंवा बसायला सांगा. आधी स्वतःला अनम्यूट करा ना. काय बोलताय ते मला ऐकू नको यायला. हा हा पुढच्या साईडला उभं करू का? हा. पण भिंतीच्या समोर हा. पाठीमागे ब्लँक पाहिजे. मग कपाट चालेल का? नाही, भिंत. मग बाहेर जाऊ का? blank आहे. बाहेर जाऊ का फोन दुसऱ्या? घेऊन बाहेर जा. चालेल. हा. ओके. हो फोन हो अशा हो. ठिकाणी ठेवा ज्या तुम्ही दोन्ही व्यक्ती मला दिसला पाहिजेत. नाहीतर मी इन्स्ट्रक्शन कसं करणार? बरोबर आहे की चुकीचं करताय ते? बर बर चालेल. हा. मी इकडे रुपाली इकडे. लोणकर तुम्ही पण. बाकीच्यांना पण दिसायला हवं ना. आपण व्हॉलेंटियर, हो आपण हो हो. represent करतोय. हा हा हा. बाकीच्यांसाठी तुम्ही इथं आज वर. प्रॅक्टिकल करून दाखवताय. आणि इथं बाकीच्यांनी भिंतीला वर. नंतर व्यक्ती घरी आल्यावरती हा. हा प्रयोग करायचा आहे. ओके. फोन लांब ठेवा. कुठेतरी असं लावून ठेवा. कोणाचा दोघं पण ठेवतो? मला दिसायला हवेत ना. इथे कुठेतरी ठेवा. ठेवा कुठेतरी. ठेवा. उभं राहा आता. अपोजिट जरा. बसलात का एकमेकांच्या बाजूला? रुपाली लोणकर. उभं राहायचंय का? चालेल. ठीक. आता एकमेकांच्या अपोजिट उभे राहा. आणि तुमच्या समोर जी व्यक्ती आहे त्यांना भिंतीच्या इथे उभं करा. असं समोरच समोर. हा. नीलम मॅम तुम्ही इकडे या कॅमेऱ्याच्या इथे. कॅमेऱ्याच्या इथे पाठ करून उभे राहा. त्यांना समोर उभं करा. इकडे वर. थोडे लांब व्हा. हा थोडं हा. लांब व्हा अजून. हा. आता एक काम करा. हा. आता तुमच्या समोर जी व्यक्ती उभी आहे तिच्या थोडंसं तुम्ही लांब जायचं आहे. एक्झॅक्टली समोर उभं राहायचं आहे. त्या व्यक्तीच्या नाकावर किंवा तिच्या थर्ड आयकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि त्या व्यक्तीचा ऑरा दिसत आहे का ते बघायचं आहे. हा हा. एक सफेद कलरचं वलय दिसेल. हळूहळू ते वलय वाढताना दिसेल. आणि सफेद कलरच्या नंतर निळा कलर पण दिसेल. थोडासा लाईट निळा. तिच्या थर्ड आयकडे किंवा नाकाकडे बघत राहायचे कंटिन्यू. हा. आता बघा.
थोडा वेळ हवं तर डोळे बंद करा 1-2 सेकंडसाठी आणि पुन्हा बघा. हम्म. आता कंटिन्यू बघत राहा थर्ड आय कडे. तुम्हाला हळूहळू त्या व्यक्तीच्या आधी मस्तिष्काच्या आजूबाजूला थोडासा त्याचा व्हाईट कलरचा वलय दिसेल आणि जसं जसं तुम्ही बघत राहाल तसं तसं तो वलय हळूहळू हळूहळू हलताना आणि वाढताना तुम्हाला दिसेल. आणि तो व्हाईट कलरचा मे बी थोड्या वेळाने रंग सुद्धा बदली होईल. लाईट ब्ल्यू किंवा असा कोणता तरी रंग दिसायला सुरू होईल, पण थोडा वेळ बघा. दिसायला लागला की मला सांगा. दिसतोय? कोणी कोणी घरी करते बाकीचं बघू दे. ज्यांनी बंद करून बसलेत ना, त्यांनी काय करायचंय? दिसतंय. दिसला? व्हेरी गुड. बघितलं की नाही स्वतःच्या डोळ्यांनी? हो. आता रंग दिसतोय का कोणता बघा? की व्हाईट कलरच आहे? नाही, व्हाईटच दिसतंय. ओके. प्रॅक्टिस करायची आता. तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये त्या ओराचा रंग आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या ओराचा रंग पण आपण ओळखायला शिकणार आहोत लेवल 2 मध्ये. व्हेरी गुड. नीलम मॅम दिसलं? नाही दिसत. ठीक आहे. आता ऍक्च्युअली काय आहे ना, तो जो भिंत आहे ना त्याच्या पाठी सगळं लिहिलेलं वगैरे आहे ना, तुम्हाला त्याचा इंटरफेरन्स येणार. हा हा. हो आता हो. पुन्हा थोड्या वेळाने नंतर प्रॅक्टिस करा. आता तुम्ही दोघं अजून तुम्हाला एक सांगते, आता नवीन प्रॅक्टिकल करू. हा. आपण बघू, हे बघा ऑराचा ना, जेवढा माणसाचा ऑरा स्ट्रॉंग हम्म. तेवढा त्याची डायमीटर व्याप- मोठी, व्याप्ती हम्म. मोठी. बरं झालं मराठी शब्द, व्याप्ती मोठी. हा, हा. तर आपण काय बघणार आहोत, एखादी व्यक्ती आपल्या सोबत येते वगैरे तेव्हा आपल्याला निगेटिव्हिटी कधी कधी उगाच आपण चिडचिड करतो, उगाच आपल्याला समजत नाही आपण चिडचिड का करतो, तर तेव्हा ते फ्लक्च्युएट झालेली असते, अफेक्ट झालेली असते, म्हणून आपण दृष्ट वगैरे काढतो की नाही लहान बाळाची. आता आपण चेक करणार आहोत की समोरच्या व्यक्तीचा ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. रुपाली हा. मॅम, आपण अजून करायचंय. चला उठा, बसू नका, उठा. आता काय करायचं, समोर तुमच्या जी व्यक्ती आहेत ना त्यांना काय सांगायचं की थोडं 5-6 फूट लांब जाऊन उभे राहा. आता कसे उभे होतात तसंच, पण 5-6 फूट जरा लांब जा. लांब जेवढं जायचं. लांब जाता येईल तेवढं लांब उभं राहा, एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला. मॅ- 5-6 फूट. हॉलमध्ये चालेल का मॅडम? कितीही झालेलो. हा हा. मी ना सरक जरा इथंच उभा राहा. कुठं लिहिलेलं आहे इथं उभा राहा. इथं आहे की इथं. हा. 5-6 फूट मिनिमम, त्याच्या पण जास्त उभं राहता आलं तर चांगलंच आहे. आधी खरं सगळं भिंतीला करणार आहोत. टेकूनच ना हा? मॅडम? भिंतीला म्हणता? टेकूनच का? नाही, भिंतीला टेकून असं काही नाहीये. हा, या पुढे. लांब उभं राहा. हा 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 जेवढं लांब जाता येईल तेवढं लांब जा, हा आरामात. हा. ओके. पण एकमेकांच्या अपोजिट पाहिजे, असं वाकडं तिकडं नको, एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट. जेवढं लांब जाता येईल तेवढं. ठीक आहे. जर असं केलं त्याच्यानंतर आज आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये की आपल्याला ऑरा फील होतो का, ऑरा जाणवतो का एखाद्याचा, हे आपण बघणार आहोत. आपण काय बघणार आहोत, एखाद्याचा ऑरा आपण जाणवू शकतो का आपल्याला हात न लावता, बरोबर? त्यामुळे काय करायचंय, दोन्ही व्यक्तींनी काय करायचंय, आपले जे हात आहेत ना दोन्ही, आपलं हे हृदय चक्र आहे ना त्याच्या समोर ठेवायचे. असे ठेवायचे बघा, असे असे. ओके. आता काय करायचं, तुम्ही काय करायचं, तुम्ही एका जागीच उभं राहायचंय आणि तुमच्या सोबत जी व्यक्ती आहे त्यांना सांगायचंय असेच हात धरून हळूहळू तुमच्या दिशेने चालत आहे. हळूहळू, एकदम हळू, एकदम हळू. हत्ती कसा एकदम हळू डुलत डुलत चालतो, एवढं हळूहळू यायचंय आहे. आणि इथे कोणती संवेदना जर जाणवली, काहीतरी आपल्याला जाणवते, काहीतरी ढकलते कोणतरी गोष्ट, तिकडे थांबायचं. एवढी तुमच्या ऑराची व्याप्ती. चालेल. कळलं हो हो आपण काय करतोय? हो. रुपाली मॅम, कळलं तुम्हाला पण? हो हो.
पण एकदम हळू चालत यायचंय हा. एकदम हळू चालत यायचंय. जेवढं लांब होता येईल 5-6 फूट, 10 फूट, 13 फूट लांब राहा. 10 फूट वगैरे लांब राहा आणि एकदम हळू चालत यायचंय. तुमच्याकडे जी व्यक्ती येईल त्यांनी हात समोर ठेवायचे हृदय चक्रासमोर आणि एकदम हळू हळू फील करत करत चालू व्हायचंय. मॅडम त्यांनी हात असेच धरायचे ना? होय होय असेच हात धरत हळूहळू यायला सांगा त्यांना. हा, असं हात धरा. खूप हळू चालतं. एकदम हळूहळू या. हृदयचक्रापाशी धरा. आणि हळूहळू चला आपण आता स्टार्ट करू या. हा. आणि मग मी फक्त तिकडे बघत राहायचं ना? हा तुम्ही फक्त हाय तिथे डोळे बंद करून उभे राहा. डोळे बंद करून. हा चालेल. तुम्हाला काय जाणवतंय का बघा. एखादा धक्का लागल्यासारखा होईल किंवा काहीतरी येतंय असं वाटेल. हा हा. चला करा. मी डोळे बंद करतो. तुमचे पण हात हृदय चक्रासमोर. हा. हा माझे दोघांचे पण हात हृदय चक्रासमोर. ओके हा. व्हेरी गुड करा. मी असं बाहेर चालत यायचं. डोळे बंद करा तुम्ही. हळूहळू त्यांना येऊ द्या चालत. आणि ज्या क्षणाला जाणवेल तिकडे थांबा. मॅडम बोला. असं जड असं पुढे येते असं जाणवत होतं. अशी व्यक्ती जड येते आपल्याकडे. येते ना. हो. म्हणजे तेवढा त्यांचा ऑरा तुमच्यापर्यंत तुम्हाला जाणवलं की नाही पोचला तो. तेवढा त्यांचा ऑरा स्ट्रॉंग आहे. तेवढा व्याप्ती आहे त्यांच्या ऑराची. हा. जाणवलं मला 2 फूट लांब असतानाच. हा आता कसं तुमचं तिथे डिस्टन्स कमी आहे म्हणून ना. अजून डिस्टन्स लांब असेल ना तुम्हाला तेव्हा लांब ठिकाणावरून जाणवेल. ठीक आहे 5-7 फुटावरून. आता आपण काय करू शकतो. तुमच्याकडे आता तुम्हाला चेक करायचंय का पुढचं प्रॅक्टिकल करायचंय. हो हो, करायचं. हा आता त्यांचा ऑरा हे बघा जेवढा शुद्ध असेल तेवढा तो स्ट्रॉंग असणार. आणि जेवढी त्याच्याकडे निगेटिव्हिटी असेल तेवढा तो कमकुवत असणार. बरोबर. आता घरामध्ये काही अशी पौष्टिक गोष्ट आहे का बघा. लाडू फळं आहे का. फळ आहेत. हा मग त्यांना सांगा फळं घ्या हातात आणि माझ्याकडे चालत या. बर ती फळं आता काय होईल माहितीये तुम्हाला. ज्यांना समजा 4 फुटावर जाणवला. ठीक आहे. आता समजा काही पौष्टिक घेतलं तर मी हेल्दी होणार आहे. त्या पौष्टिक गोष्टीचा ऑरा पण स्ट्रॉंग आहे. मग तो ऑरा पौष्टिक गोष्टीचा माझ्या ऑरामध्ये आल्यावरती माझा ऑरा स्ट्रॉंग होणार ना. मग त्यांचा ऑरा समजा तुम्हाला 4 फुटावर जाणवला तर आता तुम्हाला 6 फुटावर असतानाच जाणवेल. बरोबर. मग करूया आपण प्रयोग. हा त्यांना सांगा हातात धरा आणि हळूहळू मगाशी कसे चालत आलात तसे या. ओके. आणि मी असं कोणतीही उभं गोष्ट सांगेल लाडू वगैरे काही असेल चालेल. तुम्ही असेच राहा. तुम्हाला असंच जाणवेल. तुम्हाला धक्का जाणवेल किंवा काहीतरी येते असं जाणवेल. मजा येते की नाही. बघासारखं हळूहळू. डोळे मिटायचे का मॅडम. हो डोळे मिटा म्हणजे तुम्हाला लक्ष केंद्रित करता येईल. जाणवत आहे मॅडम. कुठे जाणवला लांबच जाणवला की नाही. लांबच. बरोबर. म्हणजे चांगल्या गोष्टी जेव्हा येतात आपला ओरा वाढतो की नाही. हो लांबच जाणवत. व्हेरी नाईस. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आता घरामध्ये चिप्स पॅकेट ब्रेड अशा गोष्टी असतील तो पण आणा. आता आपण बघू. आता जेव्हा निगेटिव्ह ज्या गोष्टींचा ऑरा निगेटिव्ह आहे ती जेव्हा आपल्या ऑरामध्ये येते आपला ऑरा वीक बनेल. बरोबर. आता त्यांचा ऑरा स्ट्रॉंग झाला लांबूनच जाणवला. बरोबर. आता त्यांच्या ऑरामध्ये समजा वीक गोष्ट आली निगेटिव्ह एनर्जीची गोष्ट आली किंवा कमी व्हायब्रेशनची गोष्ट आली तर काय होणार. त्यांचा ऑरा वीक होणार. म्हणजे त्यांना जवळ आल्यावरती तुम्हाला ऑरा जाणवणार. जवळ आल्यावर जाणवणार. बरोबर. म्हणजे ऑराची व्याप्ती कमी झाली. कमी झाली. चला आपण करूया आता. काही पण चिप्स पॅकेट ब्रेड जे काय असं असतं ना पॅकेज वालं ते घेऊन या विच इज अनहेल्दी. पुढे खाली ना.
जाणवतंय मॅडम. जाणवला? कुठे जाणवला? एक थोडं अंतर, एक 2-3 फुटाचं अंतर होतं. लांब होते ते 2-3 जवळ फुटाच्या अंतरावर जाणवत. हा. जवळ आल्यावर जाणवला ना, लांब नाही जाणवला, बरोबर? नाही नाही हो लांब तर जवळ त्यांचा आली. ऑरामध्ये जेव्हा निगेटिव्ह ऑराची किंवा निगेटिव्ह एनर्जी किंवा कमी फ्रिक्वेन्सीची गोष्ट जेव्हा येते, तेव्हा हा. तिने त्यांच्या आभामंडळाला परिणाम केला की नाही? हो. आणि मग त्यांच्या ऑराची जी व्याप्ती एवढी होती ती आता थोडी कमी झाली, कमी. बरोबर? हो हे आपण आता कुठूनही कोणाचंही चेक करू शकतो की नाही. हो आणि हे बरोबर. पण प्रूव्ह झालं की ह्या हा. ज्या गोष्टी असतात त्या खऱ्या असतात की नाही, हो हो. बरोबर? हा. व्हेरी नाईस. आता मी तुम्हाला अनपिन करते. मग मॅम, छान छान. माझा व्हिडिओ आपल्याकडून काय? मॅडम हा, बोला. 2 दिवस झालं माझं ते चालू. आज आमच्या मुलांनी मला हा चालू करून दिला. अहो ते मला चालूच होत नव्हतं, स्टार्टच होत नव्हतं अहो 2 दिवस. झूम हा झूम. मग काल आज आता आला ना. अहो मुलाकडनं करून घेतलं आज मी. म्हटलं हा. मला अरे चालू होत नाही, तेवढं चालू करून दे. तो गावाला गेलता जरा, आज आल्या म्हटलं मला चालू कर. मग आज दिदीला त्याने करून चालू मला. तर मला पहिलं काय मिळालं नाही बघायला. व्हिडिओ पाठवलेत ना, व्हिडिओ बघा हो युट्यूब हो. मध्ये. बघ, आज बघते मॅडम आता आज. हो हो, हा. बघून घ्या सगळे. चल. बघा, हा. आजचा पहिला दिवस आणि देवाने दिली की नाही अपॉर्च्युनिटी. हो. मग ज्याला खरोखर इंटरेस्ट असेल ना त्याला बरोबर भेटतं. हो चालेल, मग मजा आली? हो हो. छान. आता आपण बघणार आहोत. हा. आता आपण काय बघितलं? खरं आहे की नाही सगळ्यांना पटलं? आता नंतर आपापल्या घरी सगळ्यांनी प्रयोग करा. बघायचा प्रयोग करा, जाणवतंय का बघा. आता हो. आपण बघणार आहोत की जेव्हा आपण, आता हे झाले एका व्यक्तीची गोष्ट. आपण जर, मॅम तुम्ही बोलताय की खूप जणांच्या आपण जेव्हा संपर्कात येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी होतात, तर मग काय करायचं? बरोबर, आजचा सेशन जरा लांब गेलाय वाटतं, थोडासा वापर झाले. ठीक आहे. तर आता आपण काय करायचं? जेव्हा आपण एखाद्या लग्न समारंभात जातो, एखाद्या मॉलमध्ये फिरायला गेलो, सिनेमा हॉलमध्ये गेलो, क्राऊडेड ठिकाणी गेलो, मार्केटमध्ये, ओके, तिकडे घरी आल्यावरती खास करून महिला काय बोलतात? डोकं दुखतंय. आज काय माहिती डोकं दुखतंय, जेवण बरोबर नव्हतं लग्नात. हो. जेवण नाही, तुमची संगत कशी होती? हा. काय बोलून आलो आपण तिकडे? किती लोकांना भेटलो? हजारो लोक एकत्र येतात, शेकडो लोक तेव्हा एकत्र येतात, तेव्हा आपण काय करतो? उगाचच कसं तरी होतंय, डोकं तरी दुखतंय, चिडचिड तरी होते, कारण आपल्याला माहित नसतं. तेव्हा काय होतं? त्या व्यक्तीनं ब्लेम करून फायदा नाही, आपल्यामुळे त्यांना होत असेल, बरोबर? अशा हो. खूप लोकांचा ऑरा एकमेकांमध्ये मिक्स होतो आणि मग त्याला नंतर आपल्याला तो कुठे ना कुठेतरी अफेक्ट होतो, बरोबर? मग अशा वेळेला काय करायचं? मॅम, बाहेर जाणं बंद करायचं? मग काय, आधी आपण पूर्वीची लोक खूप हुशार होती, काय करायचे? कुठूनही बाहेरून आला एखादा व्यक्ती, घरातला व्यक्ती आला, पाहुणे आले, तर बाहेर एक काय ठेवायचे? पाण्याचं रांजण ठेवायचे, मडका ठेवायचे, एवढा मोठा असायचं. हातपाय धुवूनच घरात या, फक्त बॅक्टेरिया आणि व्हायरस साठी नाही, तर तुमचा ऑरा पण क्लेन्स करून या, बरोबर की नाही? आता तसं करू शकतो का फ्लॅटच्या बाहेर? नाही करू शकत. मग त्याची पण टेक्निक सांगणार आहे मी नंतर, काय करायचं लेवल 2 लेवल 3 मध्ये आपण ते करणार आहोत. पण सध्या काय करायचं की घरी आल्या आल्या कमीत कमी डायरेक्ट आंघोळीला जा, घरभर फिरण्यापेक्षा. आधी काय करतात पुरुष किंवा कोणत्याही महिला? घरभर फिरणार, सगळ्यांना भेटणार आणि मग जाणार हातपाय धुवायला, मग जाणार फ्रेश व्हायला, मग जाणार आंघोळ करायला, मग कपडे चेंज करणार. नाही, आल्या आल्या ते काम उरका. नंतर कोणाला भेटायचंय, काय गोष्टी तुम्हाला करायच्यात त्या करा. आणि झोपायच्या आधी आजकाल काय होतंय? ऑफिसवरून येतात लोक, त्याच कपड्यांमध्ये जेवतात आणि त्याच नंतर मग सगळं घरभर तो ऑरा दिला सगळ्यांना की मग कपडे चेंज करायचे आणि झोपायचे. तसं नका करू. आजकाल खूप ठिकाण होतं, माझ्या समोर किती लोक असे करतात. सो ट्राय टू अवॉइड दोज थिंग्स. आधी हे सगळं ऑरा क्लिन्झिंग करून या. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काय टाकू शकतो? ते सगळ्यांकडे आहे, सैंधव मीठ, खडी मीठ. चिमूटभर टाकायचं आणि याला खडे मीठ ना? अफर्मेशन द्यायचंय. फक्त टाकायचं नाही, अफर्मेशन काय द्यायचं? की माझ्या ऑरामध्ये लिहून घ्यायचा, माझ्या आभामंडळामध्ये कोणत्याही कारणाने, कोणत्याही प्रकारची जर नकारात्मकता आलेली आहे
तर ती या पाण्याच्या आंघोळीसोबत, या आंघोळीच्या पाण्यासोबत कायमस्वरूपी निघून जात आहे. ओके. असं त्या पाण्याला आपण ऍफर्मेशन द्यायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची. मग तुम्ही सैंधव मीठ टाकू शकता आणि हे रोज नाही मीठ टाकायचं, नाही तर काय कायची स्किन हे पडणार, ड्राय पडणार. ऑल्टरनेट डे किंवा जेव्हा तुम्हाला हेवीनेस वाटतो तेव्हा करू शकता. नाही जमत आहे मीठ टाकायला तर कॉफी टाकू शकता. कॉफी पावडरने सुद्धा ऑरा चांगल्या प्रकारे क्लेन्स होतो. ते पण नाही टाकायचं तर कमीत कमी पाण्याला ऍफर्मेशन द्या. आणि नंतर जेव्हा लेवल 2 ला आणि 3 ला तुम्हाला सिम्बॉल मिळतील तेव्हा तुम्ही पाण्यावरती सिम्बॉल सुद्धा टाकू शकता. ठीक आहे. तेव्हा आपण शिकवणार सगळं. त्याच्यानंतर आणखी काय आपण करू शकतो ते आता माझ्या हातातलं बघितलं तर अशा प्रकारचे आपण क्रिस्टलचे ब्रेसलेट मिळतात, ट्रिपल प्रोटेक्शन क्रिस्टल. आम्हाला तर घालणं गरजेचं आहे, आम्ही बस हिलिंग करत असतो. सो देअर शुड बी समथिंग जे आपल्याला प्रोटेक्ट करते. आता मी दाखवलं म्हणून लगेच विकत घ्यायला यायचं नाही. लेवल 2 ला आधी इन्फॉर्मेशन त्याची समजून घ्यायचं, काय आहे शिकायचं. लेवल 2 ला आपण सगळं क्रिस्टल थेरपी वगैरे पण शिकवणार आहोत. मग ऑरा बूस्टर असतात, ऑरा पावडर असते, ब्रेसलेट्स असतात, त्याच्यानंतर स्टोन्स लाईक, एक सेकंड, ना दिस इज ब्लॅक टर्मलिन. ब्लॅक टर्मलिनचे क्रिस्टल्स असतात. स्टोन, दिस इज अ रॉ स्टोन, जे आता आम्हाला बाजूला ठेवावे लागतात. ठीक आहे. सो पण हे आता बघितलं तर प्रश्न येतात मला, हे बघितलं तर कोणतरी बोलणार कुठून ऑर्डर करायचे. मला काय देईल नंबर, करा ऑर्डर. शिकून घ्यायचं. लेवल 2 लेवल 3 ला शिकवलं जाणार काय आहे, कसं यूज, माहितीच नाही, नुसतं गोंधळ मारून घरात ठेवायचा नाहीये. ओके. ते नंतर आता तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी दाखवले. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. नाहीतर तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत ते सांगितलेल्या आहेत. लेवल 2 मध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. घराचं ऑरा प्रोटेक्शन कसं द्यायचं, सायकिक अटॅक कसे करायचे, सायकिक सर्जरी असेल, त्याच्यामध्ये टेलिपॅथी असेल. एक सेकंड. सोडलं ठीक आहे. कळलं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? सोडलं का? काय पुढतंय? तर आता आपण शिकणार आहोत की ऑरा क्लेन्झिंग कसं करायचं. काय करायचं? ऑरा क्लिन्झिंग. ऑराचं क्लेन्झिंग आंघोळीने कळलं, स्वतः पण आपण शिकूया. उद्या आपल्या शक्तिपात होणार आहे, त्याच्यानंतर तुमची ऊर्जा ऍक्टिव्हेट होणार, तेव्हा तुम्ही स्वतःचं हिलिंग त्याच्यानंतर करू शकता. ऑरा क्लिन्झिंग पण चांगल्या पद्धतीने करू शकता. एकच मिनिट. ओके. काय करायचं आहे? उद्या आपला शक्तिपात मी 2 बॅचेस मध्ये ठेवणार आहे. किती बॅचेस मध्ये? 2 बॅचेस. ज्यांना उद्या दोन. शक्य नाही त्यांनी परवा पण एक शक्तिपात होणार आहे आपल्या रात्रीच्या बॅचचा, तिथे जॉईन व्हा. ओके. पण उद्या आपला शक्तिपात राहणार आहे. एक आहे आपण ठेवूया उद्या वाटतंय 5:30 ला आणि दुसरा आपण ठेवायचा 6:15 ला, 5:30 वाजता आणि 5:15 वाजता. दोन्हीकडे प्रेझेंट नाही राहायचंय. ज्यांना 5:30 ला शक्य आहे त्यांनी 5:30 ला या, ज्यांना 6:15 ला शक्य आहे त्यांनी 6:15 ला या. उद्या फ्रायडे आहे. हा, तो एक शक्तिपात आपला उद्या येणार फ्रायडेला आणि रात्रीच्या बॅचचा शक्तिपात असणार सॅटर्डेला. ओके. दोन्ही वेळेस ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. कोण? तुम्ही परवा येऊ शकता ना सर सॅटर्डेला? सॅटर्डेला पण ट्रॅव्हलिंग मध्ये आहे मॅडम. आता ऍटलीस्ट उद्या तुम्ही 6:30 ला जर तरी करा. किती 6:30 ला वाजता? तरी करा. 6:30, 6:30. 6:30. हा, मी 7:30 पर्यंत आम्ही पोहोचणार आहे मी. ठीक आहे. मग आपण एक ठेवूया 5:30 ला, एक 6:30 ला. चालेल सगळ्यांना? मॅम किती वेळ चालेल तो? 15 मिनिटं. उद्याचं 6:30 ला ठेवा ना. ओके. सो उद्या आपण 5:30 आणि 6:30. ज्यांना शक्य आहे त्यांनी 5:30 ला जॉईन करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी 6:30 ला. दोन्ही बॅचेस मध्ये येऊ नका. नाही. लोक सगळीकडे येतात. नाही. ओके. आणि अजून एक सांगितलं, ज्यांचा समजा चुकून राहिलाच
कोणत्याही कारणाने हम्म. व्हिडिओमुळे असेल, लाईट नेटवर्कमुळे असेल, कशाहीमुळे, तर त्यांनी सॅटर्डेला अटेंड केलं तरी चालेल. कळलं? आणि ज्यांना अजिबातच शक्य झाला नाही मग त्यांचं आपण नाही काही करू शकत. मग काय मग जेव्हा चार्जिंग लेवल 2 ला ऍडमिशनला याल ना तेव्हा मला पर्सनली मेसेज करायचा की माझा लेवल 1 चा राहिलाय, तेव्हा लेवल 2 चा जेव्हा आपण शक्तिपात करू त्याच्या एक दिवस आधी आम्ही लेवल 1 चा करून देऊ. ठीक आहे? लिंक हा द्याल ना तिसरा मॅडम ऑप्शन. काय अगोदर? बोलताय? लिंक द्याल ना अगोदर? हो, 5:30 सकाळी लिंक येईल तुम्हाला 5:30 साठी 5:15 वाजता लिंक येईल. हा हा लिंक बरं झालं सांगितलं. काही काही लोक 4:30चा सेशन 2 वाजता अटेंड करायला बघतात. मला मेसेज येतात, मेल येतात की 2 वाजता तुम्ही लोकांनी जॉईन केलंय. मग तिकडे कसं काय तेव्हा तुम्हाला दिसेल चालू असलेला सेशन आणि मग बोलता आम्हाला ऍड नाही केलं. हो बरं. सेशन 4:30चा आहे. तुम्ही 4:30 जॉईन होणार 2 वाजता. 2 तास तुम्ही वाट बघणार आहात. नाही नाही. जसं लिंक आली की तुम्ही जॉईन करा. अरे बघा खाली 4:30 वाजता होतो आपला रोज सेशन. 2 वाजता जॉईन होऊन चालेल का? काही काही लोक 6:30 ला जॉईन होतात संध्याकाळी सेशन संपल्यावर. मग दिसणार काय? मग अशा प्रकारे काय होतं, सेशन मिस होतात. मग बोलता आम्ही तर जॉईन केलेलं दिसलं नाही. हो. मला तर रात्री 12 वाजता मेल आलेत की जॉईन झालेत लोक. 12 वाजता रात्री म्हणजे कसं शक्य आहे काही गोष्ट? काय करता? आणि मग काउंट शनिवारी कमी किती दिसतो. वाजता आहे? शनिवारी किती मला वाजता आहे? इंटरेस्ट होता. एक मेसेज सकाळी आला. मी सकाळी 6 वाजता 6:30 समथिंग जॉईन झाले. विद्या ना असतील मे बी इथे कुठेतरी. 6:30 जॉईन झालेच. मॅम तुम्ही मला ऍड नाही केलं. काल काय बोललेली, परवा होणार आहे शक्तिपात. तुम्ही मला ऍड नाही केलं. अरे डायरेक्ट तुम्ही दोष कसे देता? तुम्हाला एकट्याला बाजूला ठेवलेलं का आम्ही? असं नसतं. आधी पूर्ण ऐका. ओके, त्यामुळे असं पण होतं. ठीक आहे? चालेल. बोला. कालचे परवा ते 2 दिवसाचे राहिलेत की नाही, मग तुमचा तो व्हिडिओ बघून मला कळेल ना कळेल. तुम्ही टाकलेले ते व्हिडिओ. हा, प्रॅक्टिकल आपण आजपासून सुरू केले. मॅडम मी दिसते ना तुम्हाला? सॅमसंग S4 हे SM दिसतंय. हा. उद्या सगळ्यांनी नावाने जॉईन व्हा. पूर्ण नाव सरनेम. आता सर. बोलू एकीला सांगू शक्तिपात होतं सॅमसंग SM कडे जा. नाही ना. मी घेते नावाने करून जॉईन व्हा. मुलाकडून. ओके, मी विसरायच्या आधी हे ऐका. उद्या शक्तिपातासाठी तयारी काय करायची? कपडे जरा नॉर्मल घालून या. बनियानवरती, मॅक्सीवरती येऊ नका, नाईट गाऊन वरती येऊ नका. केस बिसा असे विखुरल्यासारखे येऊ नका. थोडे विंचरून बसण्याचा माझ्यासमोर एक डोळा चोळतोय, माझ्यासमोर एक असं करतोय, करू नका. चांगल्या ऊर्जांचं आपण उद्या स्वागत करतोय. मिनिमम नॉर्मल जे कपडे असतो आपण नॉर्मल घरी घालतोय, कुर्ता घाला, टी शर्ट घाला, काहीतरी नॉर्मल राहा. काही मी नटून थटून याला सांगत नाहीये. आंघोळ करून आलात उत्तम. आजूबाजूला तुमचे नातेवाईक, घरातला पेट, घरातली लहान मुलं खेळतायत, कोणतरी मागून जाते, असं करू नका. एका वेळेस माझ्या स्क्रीनवरती एकच माणूस पाहिजे. ये तू पण बस, आपण दोघं घेऊया, असं नसतं. कळलं? कॅमेरा समोर मला एकच माणूस पाहिजे. रूट चक्रापर्यंत दिसायला पाहिजे आणि सहस्रार चक्राच्या वरती थोडा गॅप ठेवला पाहिजे. हा, खाली बसत असाल जमिनीवरती, खाली आसन टाकून बसा, कोणत्याही पद्धतीचं आसन. ज्यांना जमत नाही मांडी घालून बसायला त्यांनी खुर्चीवर बसलात तरी चालेल, पण पायाखाली काहीतरी आसन ठेवा. ओके, एवढंच आहे, बाकी काही करायचं नाहीये. दिवा लावता येत असेल बाजूला, दिवा लावू शकता. आपापल्या संस्कृतीप्रमाणे तुम्हाला जे करता येईल, दिवा लावू शकता, कॅन्डल लावू शकता, काहीही. अगरबत्ती लावून, म्हणजे काय तुमचं वातावरण जरा शुद्ध करून घेऊया आपण. तिकडे मी येऊन नाही लावू शकत म्हणून. बस, बाकी काही नाही करायचं. थोडंसं पाणी पिऊन बसायचं. पण मेक शुअर की आजूबाजूला कोणीही फिरता कामा नये. बाजूला कोणतरी झोपलंय, कोणतरी येतंय, वॉशरूमला जातंय, अशा पद्धतीने काय होणार, जी आपण इथून ऊर्जा देत असतो, जी ट्रान्सफर होत असते, तिथे तिला डिफ्लेक्शन येतं. मग ओके, विखुरली जाऊ नये, तुमच्यापर्यंत नीट पोहोचावी. शक्तिपाते हा खाऊ नाहीये, त्यासाठी इट शुड बी फोकस्ड म्हणून. ओके, मी ओरडत नाही, मी सांगते. ठीक आहे, त्या सगळ्या मला तसं सांगावं लागते त्या टोन मध्ये, मॅम स्वतः खालीच तुमच्याकडे बसायचंय की रजिस्टर्ड चेअर व्हावं. आणि सोफा चालेल? चेअर सोफा चालेल बसायला की खाली बसायचंय? मग तेच सांगितलं, ज्यांना शक्य आहे त्यांनी खाली बसा, ज्यांना शक्य नाही त्यांनी चेअर सोफ्यावर असं आरामात नाही बसायचंय. चेअरवरती थोडं नीट तुम्ही बसू शकता म्हणून मी चेअर म्हटलं. आणि पायाखाली आसन पाहिजे. हेडफोन चालणार नाहीत. हेडफोन्स बाजूला काढून ठेवायचे. नॉर्मल लेक्चर मध्ये चालेल, ऍक्टिव्हेशनच्या वेळेस हेडफोन चालेल, पण शक्तिपातच्या वेळेस हेडफोन्स लावू नका.
ज्यांच्या घरी लहान बाळ असेल थोडा वेळ वडिलांकडे द्या, आजीकडे द्या. 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं काम आहे आपलं. हं? तेवढं सांगायचं. बस. बाकी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही आपल्याला प्रिपरेशन इथे करायचे नाही, मलाच करायचे. कळले? आता आपण पटकन बघणार आहोत ऑरा क्लिन्झिंग म्हणजे काय. आपलं 1 तास झालेला आहे. प्रॅक्टिकल मध्ये आपला टाइम जातो. आंघोळ कंपल्सरी आहे का कारण मॅडम? हा आंघोळ कंपल्सरी आहे का? मी आता काय बोलली? आंघोळ केली तर उत्तम, नाही तर फ्रेश होऊन बसा. ठीक आहे. ओके. झालं? आता सगळ्यांना कळलंय काय काय करायचं? मॅम आपल्याला समजा नंतर आपल्याला जर बाहेर जायचंय बुवा असं कुठे बाहेर गावी तर जाऊ शकतो असं काही नाही ना? असं काही नाहीये. चांगल्या हा ऊर्जा घेऊन बाहेर जायला काय प्रॉब्लेम आहे? हा तेच म्हटलं. ठीक आहे ना, चालेल. ओके. काही श्रद्धा अंधश्रद्धा इथे आणू नका. मन चंगा तो कटौती में गंगा. ओके ओके चालेल चालेल. हे लक्षात ठेवायचं आता रेकीमध्ये. मन चंगा तो कटौती में गंगा. येस. ओके. ओके थँक्यू मग मॅम. काय ग्रह तारे आपल्याला येत नाहीत बाधा करायला. तो स्ट्रॉंग करायला निघालोय ना आपण. म्हणून ऍडमिशन घ्या. ठीक आहे. हे सगळं आपण स्वतः सॉल्व्ह करू शकतो. काल संकेत सरच ना त्यांनी कशी उत्तरं दिली पटापट. काय कुठे काय जाणवलं. असो. आता आपण ऑरा क्लेन्झिंग कशी करायची ते बघणार आहोत. पटकन करायचं आहे. व्हॉट आय टेल यू. उद्या मी रेकीची प्रार्थना शिकवणार आहे. तोपर्यंत आता काय करायचंय बोलायचं की थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. केलं. त्याच्यानंतर ऑरा क्लेन्झिंग कशी करायची ते म्हणजे आपले जे हात आहेत सहस्त्र चक्राच्या थोडेसे वरती ठेवायचे आणि काय बोलायचं की माझ्या आभा मंडळामध्ये जर कोणत्याही प्रकारची कोणत्याही कारणाने जर नेगेटिव्हिटी असेल म्हणजेच नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे. आणि काय करायचं असं बोलता बोलता आधी बघून घ्या. हळूहळू हात जे आहेत ना ते आपल्या वरपासून हळूहळू एकदम स्लोली खाली करत करत जायचंय. आणि ही नकारात्मकता माझ्या हातांमध्ये सामावत आहे. असं करत 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 पूर्ण खाली पायापर्यंत जायचं आहे. पायापर्यंत पोहोचल्यावरती ती सगळी नकारात्मकता गॅदर करायची, एकवटायची, घ्यायची हातामध्ये आणि ह्या ब्रह्मांडामध्ये 3दा फूक मारायची आहे. नकारात्मकता घेतली, हातामध्ये सामावलेली आहे, ती या ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. काय होत आहे? ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. शुद्ध होत आहे. या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. काही काही जण तुम्हाला बोलतील ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे असं बोलायचं, किंवा काही काय बोलतील की असं इमॅजिन करायचं की ते एक प्रकारची एक अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये जाऊन शुद्ध होत आहे. तुम्ही काही करू शकता. ब्रह्मांडच आहे, मग ब्रह्मांडामध्ये टाका, नाही तर ब्रह्मांडाच्या अग्नीमध्ये टाका. काही बोलतील की तुम्ही जमिनीमध्ये टाका. जमिनीमध्ये टाकण्याचा आता करू नका, तुमच्याकडे सिम्बॉल्स नाहीयेत. त्या जमिनीमध्ये गेलं, दुसरा जाऊन तिकडे जाऊन राहतोय, त्याला पाठवायची का नकारात्मकता? नाही. फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो ना आपण. त्यापेक्षा ब्रह्मांडात जाऊन काय होत आहे? शुद्ध होत आहे. तिला शुद्ध होत शुद्ध, आहे. कोणाचंही वाईट त्या नकारात्मकतेचं पण चांगलं करायचं. तू शुद्ध हो. दुसऱ्यांकडे जाऊन त्यांना काही अफेक्ट कर असं बोलायचं नाही. तू शुद्ध हो. कळलं? कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी कोणत्याही कारणाने माझ्या आभा मंडळात असेल तर ती माझ्या या हातांमध्ये सामावलेली आहे. असे अफर्मेशन देत राहायचे, देत राहायचे, देत राहायचे, देत राहायचे. ओके. पूर्ण खालपर्यंत जायचंय, तिला गोळा करायचंय आणि मॅम प्लीज रिपीट. मध्ये जाऊन शुद्ध होत आहे. 3 वेळा करायचे. किती वेळा करायचं आहे? असं 3 वेळा 3 करायचं वेळा. मॅम. 3 वेळा. असं तुम्ही पाहिजे तर समोरून करू शकता आणि साईडने सुद्धा करू शकता. ओके. हे झालं स्वतःचं क्लेन्झिंग. त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचं सुद्धा क्लेन्झिंग करू शकता. लहान मुलांचं असो कोणाचंही क्लेन्झिंग आपण अशा पद्धतीने करू शकतो. आपल्या नोट्स मध्ये अजून एक पद्धत सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये कोम्बिंग पद्धत सुद्धा आहे. ती तुम्ही त्या नोट्स मधून वाचून करू शकता. ही सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितली, ती कुठेही कधीही आपण ही करू शकतो. नोट्स मध्ये मॅम इन एकदा डेप्थ रिपीट आपण करू शकता सांगितलेली please? आहे. सरिता चौधरी. येस, बोल. मॅम हे रिपीट करा ना प्लीज. ते स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून काय बोलायचं? कोणत्याही कारणाने कोणत्याही कोणत्याही कारणाने पद्धतीची नकारात्मकता जर माझ्या आभा मंडळामध्ये असेल
तर ती माझ्या हातांमध्ये सामावत आहे. जर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी कोणत्याही कारणाने माझ्या आभामंडळात असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे. कोणत्याही कारणाने कोणत्याही पद्धतीची नकारात्मकता जर माझ्या आभा असं करत करत खाली जायचंय, ती हातात घ्यायची आहे आणि बोलायचं आहे. 3दा फूक मारून तिला पाठवायची आहे. बोलायचं की तू ह्या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहेस. असं 3दा रिपीट करायचं आपल्याला. ही प्रोसिजर 3दा करायची आहे. 3दा. ओके. नोट्स मध्ये अजून एक टेक्निक ह्याच्या आधीची सुद्धा दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. नाहीतर आपला सेशन अजून 2 तास चालेल. एकदम डिटेल मध्ये मी सांगायला गेले तर नोट्स मध्ये आहेत, नोट्स वाचायचे आहेत. मॅडम नोट्स याच्यावरच मिळतील ना? नोट्स ग्रुपवरती भेटतील. ओके. असं 3 वेळा फुंकर पण मारायची आहे आणि आभा मंडळामध्ये हा प्रयोग आज करून बघायचा आहे सगळ्यांनी. आज जे मी सांगितलं आहे, यू नीड टू डू ऑल दिस थिंग्स. ओके. ऑरा क्लिन्झिंग झालं. आता ऑरा स्कॅनिंग करूया स्वतःची. येस. ऍक्च्युली इथे मला व्हॉलेंटियर लागतील. व्हॉलेंटियर्स वाला नंतर करू, कारण की खूप वेळ घेता तुम्ही व्हॉलेंटियर यायला. ठीक आहे, आधी स्वतःच करून घेऊ. चला, आता काय करायचं माहितीये, स्वतःचा ऑरा फील करायचंय. बघायची गरज नाहीये. नोट्स मराठी भाषेत सांगेल मी, थांबा सगळ्यांनी. ठीक आहे. नीलम मॅम तुमच्यासोबत आहेत आता तुमचे हस्बंड? आहेत की, बोलवते. चला आपण करूया पटकन. अजून कोणासोबत असेल त्यांनी आज करा, नंतर मग बोलाल की असं नाही झालं तसं नाही झालं. जरा बंद करा होते. बंद करा. आहेत. बस. तिला हात ठेव म्हणे. बसायचं. हळू बोलायचं जरा प्रेमाने. आता काय करायचंय आपण, तुम्ही काय करायचं, त्यांना कुठेतरी उभं राहायला सांगायचं. लांब बीम नाही, नॉर्मल डिस्टन्स वरती उभं राहायचं. आधी तो फोन कुठेतरी ठेवा एका ठिकाणी. मी सांगते काय करायचं. तिकडे बोला. सतीश सर तुम्ही पण घ्या तुमच्या वाईफला सोबत. सतीश आहे. सर तुम्ही या दोघांनी या. चला समोर उभं राहायचं का? एका हाताच्या डिस्टन्स वर उभं राहा. चला सांगते मी, एका हाताच्या डिस्टन्स वर तरी उभे राहा. एका हात जरा ठेवा सलाम सरळ. पुढे नाही, थोडस घ्या. एक हात पूर्ण त्या पाठीचा थोडस. थोडे बाजून पाठीवा थोडेसे. नीलम मॅम थोडे पाठीवा. दोघांनी नाही हो. ठीक आहे. आता काय करायचं माहितीये आपण, नीलम मॅम आणि सतीश सर तुम्हाला सांगते काय करायचं. तुमचे दोन्ही हात असे स्ट्रेट ठेवायचे. आपण शाळेत उभं राहायचो ना, तर काय करायचं, आपल्या हाताने आपण त्यांचा ऑरा स्कॅन करतोय. काय करतोय आता, स्कॅन करतोय. काय होणार, ज्याही ठिकाणी एखादी त्यांना दुखणं असेल किंवा कोणत्याही प्रकारची व्याधी असेल, त्या ठिकाणी त्या अवयवावरती व्हायब्रेशन जास्त जाणवणार तुम्हाला. म्हणजेच तुम्हाला आयदर तिकडे जडत्व जाणवेल. जेव्हा आपल्याला काय करायचंय, त्यांच्या इथपासून खालपर्यंत हात हळूहळू आणायचाय. स्कॅन करत एकदम हळूहळू आणायचंय. जिकडे तुम्हाला जास्त अपोज जाणवेल, रेजिस्टन्स जाणवेल किंवा खेचल्यासारखं जाणवेल, व्हायब्रेशन जाणवेल, ओके, तिकडे काय असेल, एक काय बोलतात जडपणा जाणवेल, तिकडे त्यांना काहीतरी प्रकारचं दुखणं किंवा व्याधी असू शकतात किंवा तिकडचं त्यांचा ऑरा जास्त अफेक्टेड आहे, निगेटिव्हिटी जास्त आहे. मग आपण स्कॅन करू शकतो की नाही, मग आपण त्यांच्या मस्तिष्कापासून हळूहळू हळूहळू खालपर्यंत पायापर्यंत यायचंय. ठीक आहे, कळलंय दोघांना पण? सतीश सर कळलंय? त्यांच्या पायाखाली काय घ्यायचं का? काय गरज नाहीये, नाही ना. नॉर्मल उभे राहा. स्टार्ट. पाहिजे तर एक काम करा, दोघांनी हात रफ करून घ्या आपले. मॅडम डोक्यावर पासून खाली घ्यायचं ना? हो, हात रफ करा दोघांनी, म्हणजे फक्त सतीश सर आणि नीलम मॅम. ओके, केला हात रफ मस्तपैकी. हो. ऍक्टिव्हेट झाले हात आपले.
करा. हो. हम्म. थोडे पाठीवा नीलम मॅम पाठीवा. डोक्यावरून हात नाही फिरवायचे. हा, हळूहळू या. स्लोली खाली खाली करा. टच नाही करायचं त्यांना, टच नाही करायचं. पाठीवा. नीलम मॅम पाठीवा. हा, टच करायचं नाही, एकदम हळूहळू या. आता हातावरती फोकस करा. इथं कमरेच्या इथं दुखतंय. मला चालेल. झालं मॅम. हा, दीड दीड कुठे जाणवतं. जाणवलं? कमरेच्या इथं. इथे जरासं हा. जाणवतं. सतीश सरांना कुठे जाणवलं? कमरेच्या इथे. हा. आणि नीलम मॅम? हा, तिकडे त्यांना विचारा काय दुखतंय का आता? तसं इथं दुखतंय का? बरं आहे, कंबर. इथं जरा- दुखतंय ना? म्हणजे हा. होती का? सतीश सर, तुमच्या वाईफला कमरेचा काय त्रास? कंबर दुखते. हा, ते आता आणि झालं. असं केलं जड की नाही थोडं आपण? जड जरा जड जड झालं. होतं मॅडम खाली घेताना. जड वाटलं ना? हो, हम्म, जड झालं. हाताला. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. आता कळलं? हम्म. आपण हो समोरच्याला स्कॅन करू शकतो का ऑरा? हो करू शकतो. व्हेरी नाईस. बाकीच्यांना कळलंय? Yes. व्हेरी गुड. या आता जागेवर बसा. मजा येते? हात न लावता आपल्याला कळलं? शुभांगी पाटील? ओके, व्हेरी गुड. आता सगळ्यांनी हे प्रॅक्टिकल करायचं आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकल होतं, पण ऑलरेडी आपल्याला लेट झालेलं आहे, तर स्वतःची स्कॅनिंग आपण उद्या करू. हो, चालेल चालेल. हं? हो. ठीक आहे, उद्या आपण शिकू. एक नंबर आता आले. थँक्यू. कोण आहे? अभिजित मोरे. छान छान मॅडम. ठीक आहे. आता आपापल्या प्रॅक्टिकल करून घ्या. ऑरा स्कॅन होतोय का बघा, जाणवतोय का बघा. निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, कशामुळे निगेटिव्ह होतोय, पॉझिटिव्ह होतोय, हे आपण अनबिलिव्हेबल. झूम युजर, उद्या नावाने या झूम युजर. ओके. सेकंड लेवलला विचार करा किती अनबिलिव्हेबल करू आपण. तेव्हा आपण एक ऍडिशनल कोर्स देणार आहोत. रेकीचा भाग, क्रिस्टल थेरपी रेकीचा भाग नाहीये, तरी पण आपण सेकंड लेवल आणि थर्ड लेवल मध्ये रेकी क्रिस्टल थेरपी शिकवणार आहोत. प्लस डाउजिंगचा बेसिक कोर्स सुद्धा आपण देणार आहोत सेकंड आणि थर्ड लेवलला. डाउजर माहिती तुम्हाला? आता माझ्याकडे नाही, उद्या मला आठवण करा डाउजर दाखवायला. तर डाउजिंगने आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो, समोरच्या क्लायंटच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. एखादी गोष्ट हरवली असेल तर ती कुठे आहे, घरी बसल्या बसल्या आपल्याला उत्तरं मिळू शकतात. अशा पद्धतीचा आपण डाउजरचा उपयोग करू शकतो. उद्या आपण बघू. गायनेसोलॉजी येणार, खूप काय काय आता सांगायला लागली तर लिस्ट होईल. नंतर आपण बघू हे करून. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? हो. चला मग उद्या भेटू आपण. काही डाऊट नाहीये? सॅमसंग SM हात वर केलेलाच नाही ना? हॅलो मॅम. हा, ते बोला. जेव्हा आपण ओरा दुसऱ्यांचा काढतो त्यावेळेस काही बोलायचं, नकारात्मकता निघून जाऊ दे असं बोलायचं की काहीच नाही बोलायचं, नुसतं स्कॅनिंग करायचं? इथे आपण फक्त स्कॅन केलंय, अजून आपण हिलिंग नाही शिकलोय. ओके ओके. मॅडम मॅम. माझा एक प्रश्न होता. आज मी थोडंसं लेट जॉईन झालोय, तर संध्याकाळी हेच शिकवलं जाईल का? हो, संध्याकाळी हे शिकवेल. आणि सतीश सर आणि नीलम मॅम, आपलं काय करायचं आता? कॉर्ड डिस्कनेक्ट करा. त्यांचा ओरा स्कॅन केला ना आपण, डिलीट कट डिस्कनेक्ट. असं का? हो, करा. नाभीच्या इथे डिलीट कट डिस्कनेक्ट असं कट करायचं. असं कधीही याच्या पुढे ऑरा स्कॅन केला, कोणाची हिलिंग केली, डिलीट. हा. आपण कॉर्ड्स कट करायचे नाभीच्या इथून, कारण की त्यांच्याशी ऊर्जा कनेक्टेड आहे ना. ऊर्जा जाणवली की नाही? यू नीड टू डिस्कनेक्ट दॅट. त्या ऊर्जेसोबत राहायचं नाहीये पुढे. ही स्टेप कंपल्सरी आहे. यू नीड टू डिस्कनेक्ट द कॉर्ड्स. विसरायचं नाहीये, नाही तर तुम्हाला कसं तरी होईल. हा,
त्यांचं विचार कसं केला. तरी आपल्याला कसं तरी होणार. हा, कळलं? हा, हा. मॅडम मी पर्सनल कॉल करू शकते का? टाइम्स कोण आहे? शुभांगी पाटील. पर्सनल कॉल करू शकता कारण की हा फोन माझ्याकडे नसतो. हा फोन सकाळी नाही तर माझ्या टीमकडे असतो. या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल पर्सनल बोलण्यासाठी तर टायमिंग आहे 10:30 ते 11:30. सकाळी सांगते, सकाळी 10:30 ते 11:30 असे मेसेज येतील. रात्री 10:30 वाजता करायचं का? सकाळी 10:30 ते सकाळी 11:30 1 तासाचा टायमिंग असतो, तेव्हा हा फोन माझ्याकडे असेल. हा नंबर नाहीतर माझ्या टीमकडे असते. ओके. मॅडम हे माझ्या ह्याच्यावर सॅमसंग नाव येतंय ते कसं काय हे करायचं? घरी ज्यांना येत असेल ना झूम वरती जायचं, प्रोफाईल वरती जायचं, नाव चेंज करायचं तिकडून. अच्छा. तर उद्या कंपल्सरी नावं आपापली चेंज करा. हो. ज्यांना घरात येतं त्यांना सांगायचंय नावं चेंज करून द्या, लिहून द्या. Xiaomi 23124 RN त्यांनी पण करायचंय चेंज. झूम युजर मॅम त्याच्यानंतर ते ओरा मलाच स्कॅन माहित छोट्या नाही नाव. बाळचं पण करायचंय का? हम्म? छोट्या बाळचं केलं तर चालेल का? 3 वर्षाचं बाळ आहे माझं. ओरा स्कॅनिंग स्कॅन. हा हा चालेल, करू स्कॅनिंग. शकतो. स्कॅन करायला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. मॅम बोला आनंदी. मॅम ऍक्च्युली काल मी क्वेश्चन विचारला होता पण त्यानंतर माझा कॉल डिस्कनेक्ट झाला त्यामुळे मला काही कळालं नाही नंतर तुम्ही काय म्हटलं. ती जी टेक्निक आहे कट कट डिलीट डिलीट ती आपण प्रेग्नन्सी मध्ये पण म्हणजे यूज करू शकतो का? त्याचा काही इम्पॅक्ट होऊ शकतो? काही नाही बघ, रेकी ते ना मध्ये याच्याशी काही घेणं देणं नाहीये. नाळ नाही कट करत आहे आपण. नाही नाही म्हणजे मला म्हणायचं शेवटी ते व्हायब्रेशन्स वाइब्स नाही, असतात उलट सो त्याचं प्रोटेक्शन करतोय. तुला एखाद्या गोष्टीची हानी ओके झाली तर त्याला नाही होणार का? ऑब्विसली आपण स्वतःला पण हील करतोय, प्रोटेक्ट करतोय. आपल्या अंगामध्ये जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीला आपण प्रोटेक्ट करतोय. उलट ओके तुम्हाला जास्त प्रोटेक्शनची गरज आहे की नाही? येस मग रेकीमध्ये कोणताही साईड इफेक्ट नाही. फक्त कोणाची हिलिंग करायला घ्यायची नाहीये आता सध्या. तुमच्यासाठी सांगते. ओके कोणाची करायला हा घ्यायची हा नाही पण आता. मॅडम मला एक येस ते प्रश्न नंतर करू शकता. एकच मिनिट. मॅडम मला एक प्रश्न. आता तुम्ही जे बोलताय बोट नाव चेंज करून येऊ द्या. नाही का डिलीट डिलीट किती वेळा बोलायचं? 3दा. ठीक. नाव उद्या चेंज करून या. आणि पूर्ण नाव असेल तर बेटर. सरनेम पण राहू दे. टेक्नो K18, गॅलेक्सी M30, रेडमी नोट 9 प्रो. ओके. सगळ्यांनी नावं आपापली पूर्ण नाव पाहिजे. सरनेम असेल तर रुपाली. रुपाली नावाचे किती लोक असतील? कोणत्या रुपालीकडे पाठवू मी? सरनेम पण या. हॅलो मॅडम. हॅलो. चला कोण हॅलो? हॅलो. हा मी रुपाली बोलतेय. मला एक प्रश्न होता की हा वेगळा आहे प्रश्न. म्हणजे मी माझ्या बाबांचं म्हणजे एक ओळखीचे आहेत ते हिलिंग करतात. तर माझ्या बाबांना थोडा त्रास होता. त्यांना मी डिस्टन्स हिलिंग त्यांच्या थ्रू देत आहे. तर ते कधीपर्यंत आता त्यांना भरपूर म्हणजे त्याचा उपयोग झाल्यामुळे त्यांना खूप बरं वाटतं त्याच्यानंतर. आता 1-2 महिने झालं हे देतीये मी त्यांच्याकडून. आता हे किती वेळ म्हणजे कधीपर्यंत सुरू ठेवायचं हे की काय कधी ते कळत नाहीये. त्या डिपेंड्स की त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी बंद करा. म्यूटच करते मी. रुपाली तुझा ओके मी एकटीच बोलते आता सध्या. रुपाली ओनली रुपाली विल अनम्यूट नाव. रुपाली अनम्यूट. हो. काय करायचं आहे? तुझ्याच इथून येतोय आवाज. रिपीट येतोय. ओके म्यूट करते मी तुला. दॅट डिपेंड्स की त्यांना कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमची इंटेन्सिटी काय आहे, किती वर्षापासून आहे. जोपर्यंत मला माहित नसेल तर मी तुला ड्युरेशन नाही सांगू शकत. मिनिमम 21 दिवस देऊन आपण चालायचे. पण त्यांना एक्झॅक्टली काय आहे, सरिता चौधरी आय कॅन येस यू कॅन लिव्ह. पण त्याची इंटेन्सिटी किती आहे, किती वर्षापूर्वीचा आहे त्याच्यावरती आय कॅन टेल यू की किती ड्युरेशन लागणार आहे. ओके. व्हेर इज रुपाली? रुपालीच गायब आहे. इथे आली. आहे. कळलं? चालेल.
ते तुम्ही ज्यांच्या कोणी लिंक घेताय त्यांनाच विचारा की किती दिवस लागेल. नाहीतर इफ ते नसेल सांगायचं, त्यांना नसेल विचारायचं, तर मला कमीत कमी डिटेल्स पाठव सो दॅट आय कॅन टेल यू अकॉर्डिंगली. ओके, नक्की. मग मी उद्या 10:30 नंतर तुम्हाला कॉल करू शकते का, की ह्याच्याविषयी बोलायला? हो चालेल. चालेल. थँक्यू. झालं? कॅन वी लीव नाव? ठीक आहे. प्रश्न आता सगळ्यांनी मग 7व्या दिवशी विचारा. काय ह्याच्याने हील होईल, काय नाही होईल, काय हील होऊ शकतं, कसले उपचार होऊ शकतात, पॉसिबल आहे नाही आहे सगळं. एनर्जी कशी, माझी एनर्जी कशी आहे, कोणाची? पूजा विनोद. पूजा विनोद कशी आहे? पूजा विनोद समोर दिसाल तर मी सांगेल. पूजा विनोद राठोड व्हिडिओ बंद करून बसणार, माझी एनर्जी कशी आहे विचारणार. तुम्ही हे बघा हे पोरं मस्ती करतात नुसते. मग प्रश्न कसे विचारता तुम्ही?